Hello students, I am Professor Uday Teke. Welcomes the students of MCOM second semester third. Today I am going to discuss the changing concept of finance and objectives of finance. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ही जी फायनान्सची संकल्पना आहे ती कशा पद्धतीनं इथं बदलत गेलेली आहे, म्हणजे आज जी आपण फायनान्सची संकल्पना अभ्यासतो, ज्यावेळेस या फायनान्सच्या संकल्पनेचा आरंभ झाला, दॅट मीन्स ॲट द टाइम ऑफ इन्सेप्शन ऑर ॲट द टाइम ऑफ इंट्रोडक्शन ऑफ फायनान्स फंक्शन, म्हणजे ज्यावेळेस फायनान्स फंक्शन हे फायनान्स फंक्शन्सला इथं सुरुवात झाली, त्यावेळेस फायनान्सची संकल्पना नेमकी काय होती आणि ही संकल्पना कशा पद्धतीनं बदलत गेली, म्हणजे या संकल्पनेचे स्वरूप, या संकल्पनेची जी काय व्याप्ती आहे ती व्याप्ती कशा पद्धतीनं बदलत गेली त्याची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे उद्देश आहेत या बिझनेस फायनान्सचे किंवा फायनान्स फंक्शनचे, ते उद्देश आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, चर्चेला घेणार आहोत. सो द चेंजिंग कन्सेप्ट ऑफ फायनान्स. The changing concept of finance can be analyzed by dividing the entire process into two broad groupings. So, हे जी चेंजिंग कन्सेप्ट आहे, इथं चेंज म्हणजे काय आहे, एक प्रकारची ही काय आहे, प्रोसेस आहे. सो ही जी एंटायर प्रोसेस आहे, कन्सेप्ट चेंज होण्याची ही जी एंटायर प्रोसेस आहे, ही आपल्याला आता यामध्ये काय करायची आहे, हे अभ्यासत असताना डिवाइड करायची आहे. दोन ग्रुपमध्ये ही प्रोसेस काय केली जाते, डिवाइड केली जाते. तर पहिला जो ग्रुप आहे त्याला तर काय म्हटलं जातं, ट्रेडिशनल अप्रोच, म्हणजेच पारंपरिक दृष्टिकोन. मग हा जो ट्रेडिशनल अप्रोच आहे, काय हा ट्रेडिशनल अप्रोच आहे, म्हणजे या ट्रेडिशनल अप्रोचमध्ये ही संकल्पना नेमकी कोणत्या अर्थानं, या संकल्पनेचं स्वरूप, या संकल्पनेची व्याप्ती नेमकी कशी होती, हे आपल्याला ह्या ट्रेडिशनल अप्रोचमध्ये पाहावयाचं आहे. सो व्हॉट मीन बाय ट्रेडिशनल अप्रोच? Traditional approach is the initial stage of finance function, which was followed in the early part of during the year 1920 to 1950. This approach is based on the past experience and traditionally accepted methods. Main part of the traditional approach is raising of funds for business concern. Traditional approach consists of following important area. सो काय आहे हा ट्रेडिशनल अप्रोच, हा पहिल्यांदा आपण या 4-5 वाक्याचं अनालिसिस करून काय करूया, समजून घेऊया. ट्रेडिशनल अप्रोच हा जो इनिशियल स्टेज आहे, म्हणजे फायनान्स फंक्शनचं जे सुरुवातीचा जो टप्पा आहे, या इनिशियल स्टेजला इथं काय म्हटलं जातं, ट्रेडिशनल अप्रोच असं म्हटलं जातं. आणि हा जो ट्रेडिशनल अप्रोच आहे, या ट्रेडिशनल अप्रोच कधी अस्तित्वात आला किंवा त्याचा काळ किती होता, साधारणपणे ड्युरिंग द इयर 1920 टू 1950, म्हणजे 1920 ते 1950 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये जी फायनान्सची संकल्पना अभ्यासली जात होती किंवा जे फायनान्सच्या संकल्पनेचं स्वरूप होतं, त्याला इथं काय म्हटलं जातं, ट्रेडिशनल अप्रोच असं म्हटलं जातं. तर हा जो अप्रोच आहे कशावर आधारित होता, द अप्रोच इज बेस्ड ऑन पास्ट एक्सपिरियन्स अँड ट्रेडिशनली एक्सेप्टेड मेथड, म्हणजे व्यवसाय संस्थाचा जो पाठीमागील अनुभव आहे, पास्ट एक्सपिरियन्स, आणि जो ट्रेडिशनली त्यावेळेच्या ज्या काय एक मेथड्स होत्या फायनान्स फंक्शन्स पूर्ण करण्यासाठीच्या, त्या मेथड्सवर हा अप्रोच काय होता, साधारणपणे अवलंबून होता किंवा त्याचा यामध्ये समावेश होता. तर या ट्रेडिशनल अप्रोचमध्ये मेन पार्ट ऑफ ट्रेडिशनल अप्रोच, ह्या ट्रेडिशनल अप्रोचचा मुख्य भर नेमका कशावर होता, इट इज मेन पार्ट ऑफ द ट्रेडिशनल अप्रोच इज रेझिंग ऑफ फंड्स फॉर बिझनेस कन्सर्न. सो ह्या ट्रेडिशनल अप्रोचची मेन थीम काय होती, रेझिंग ऑफ फंड्स. रेझिंग ऑफ फंड्स म्हणजे काय, व्यवसाय संस्थेला ज्या निधीची आवश्यकता आहे तो निधी उपलब्ध करणे, जमा करणे, या अर्थानं शब्द कोणता वापरला जातो, रेझिंग ऑफ फंड्स हा शब्द वापरला जातो. म्हणजे व्यवसाय संस्थेसाठी फंड काय करायचा, रेज करायचा, ही थीम किंवा हे नेचर ट्रेडिशनल अप्रोचमध्ये कशाच होतं, फायनान्सचं होतं. सो हा जो ट्रेडिशनल अप्रोच आहे, ट्रेडिशनल अप्रोच कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग इम्पॉर्टंट एरिया. सो हा जो ट्रेडिशनल अप्रोच आहे, ट्रेडिशनल अप्रोचमध्ये कोणत्या कोणत्या बाबी, म्हणजे जो फंक्शनल एरिया आहे, कोणतं कोणतं फंक्शन्स या ट्रेडिशनल अप्रोच थ्रू परफॉर्म केली जायची. तर आता पहा, पहिलं अरेंजमेंट ऑफ फंड्स फ्रॉम लेंडिंग बॉडी, दॅट इज फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. सो इथं फक्त बेस कशाचा आहे, रेझिंग ऑफ फंड्स, म्हणजे भांडवलाची उपलब्धता, यावर या ट्रेडिशनल अप्रोचचा काय होता, भर होता. मग त्या अनुषंगानं ही 4 मुद्दे आपल्याला यामध्ये काय करायचे, समजून घ्यायचे आहेत. मग काय आहे इथं,
अरेंजमेंट ऑफ फंड्स फ्रॉम लेंडिंग बॉडी, म्हणजे निधी उपलब्ध करून देणाऱ्या ज्या संस्था आहेत, लेंडिंग बॉडी, जनरली इट इज कॉल्ड एज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, तर त्यांच्याकडून निधीची इथे काय करायची, व्यवस्था करायची. हा एक फंक्शनल एरिया त्यावेळेला फायनान्सचा होता. सेकंड, अरेंजमेंट ऑफ फंड्स थ्रू व्हेरियस फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स लाईक शेअर्स, बॉन्ड्स ऍटसेट्रा. दुसरा, इथं फंड अरेंजमेंट करायचं, ठीक आहे, इथं लेंडिंग बॉडी आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला क्रेडिट उपलब्ध होऊ शकतं, हा एक भाग झाला. दुसरी अरेंजमेंट जी आहे, म्हणजे फंड जो रेज करायचा आहे, त्यासाठी या अप्रोचमध्ये काय केलं जात होतं, थ्रू व्हेरियस फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे वेगवेगळे जे काही फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर एक डेट एक्नॉलेजमेंट असतं. डेट एक्नॉलेजमेंट म्हणजे काय, इथं कंपनीनं ज्यांच्याकडून भांडवल गोळा करून घेतलेलं आहे त्यांना एक काय केलेलं असतं, इथं एक एक्नॉलेजमेंट लिहून दिलेलं असतं. त्या अर्थानं जे कागद वापरला जातो, एक प्रकारचा एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक जे बॉन्ड पेपर असेल किंवा अजून एखादं कंपनीच्या जे कंपनीचा लोगो आहे त्या लोगो अंतर्गत कंपनीनं हे एक प्रकारचं काय केलं असतं, एक लिखित वचन दिलेलं असतं. जनरली इट इज कॉल्ड एज फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ऑर डेप्ट इन्स्ट्रुमेंट ऑर एक एक्नॉलेजमेंट पेपर असतो. मग ज्यामध्ये शेअर्स किंवा बॉन्डचा काय केला जायचा, वापर केला जायचा. म्हणजे पहिला मुद्दा काय, फॉर द पर्पज ऑफ रेझिंग ऑफ फंड्स कोणाचा वापर केला जायचा, ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडून फंडची अरेंजमेंट केली जायची. दुसरं, यामध्ये काय केलं जायचं, जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यावेळेचे, खास करून शेअर्स आणि बॉन्डचा त्यावेळी वापर व्हायचा. शेअर्स अँड बॉन्डचा वापर करून इथं फंडची काय केली जायची, अरेंजमेंट केली जायची. आणि फाइंडिंग आउट द व्हेरियस सोर्सेस ऑफ फंड्स, आणि याच्या जोडीला अजून वेगवेगळे जे काय सोर्स आहेत निधी उपलब्धतेचे, ते सोर्स यामध्ये काय केले जायचे, शोधण्याचा प्रयत्न केला जायचा. आणि चौथा एरिया होता द लीगल अँड अकाउंटिंग रिलेशनशिप बिटवीन अँड एंटरप्राइज अँड सोर्स ऑफ फंड्स, दॅट मीन्स क्रेडिटर्स. आणि अजून एक फंक्शनल एरिया काय होता, जे लीगल आणि अकाउंटिंग रिलेशनशिप आहे व्यवसाय संस्था आणि जो सोर्स तुम्ही निवडलेला आहे, म्हणजे थोडक्यात काय, ते तुमचे क्रेडिटर्स असतात, त्यांच्यामधली ही जी काय रिलेशनशिप आहे, लीगल आणि अकाउंटिंग रिलेशनशिप, ही काय केली जायची, तिथं एस्टॅब्लिश केली जायची, मेंटेन केली जायची, आणि ती काय केली जायची, इम्प्रूव्ह करण्याचा यामध्ये प्रयत्न केला जायचा. थोडक्यात थीम काय आहे ट्रेडिशनल अप्रोचची, इट इज ओनली रिलेटेड टू रेझिंग ऑफ फंड्स फॉर द पर्पज ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज, म्हणजे व्यवसायाच्या कार्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करणे, उपलब्ध करून देणे, याच्याशी संबंधित जे कार्य आहे त्याला काय म्हटलं जायचं, फंक्शन, म्हणजे फायनान्स फंक्शन असं म्हटलं जायचं. आणि यामध्ये कशा कशाचा वापर व्हायचा, ज्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडून अरेंजमेंट करणे, जी वेगवेगळे डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती इथं काय करायची, इश्यू करायची. त्यानंतर वेगवेगळे जे काय सोर्सेस आहेत याच्या व्यतिरिक्तचे ते इथं फाइंड आउट करायचे, आणि ज्यांच्याकडून तुम्ही इथं फंड रेज केलेला आहे त्यांच्याबरोबरची जी काय रिलेशनशिप आहे, लिगल ॲज वेल एज अकाउंटिंग रिलेशनशिप, इथे काय करायची, मेंटेन करायची. ही थीम काय होती, या फायनान्स फंक्शनची 1920 ते 1950 या कालावधीमध्ये होती. ओके, ठीक आहे. आता हा जो काय ट्रेडिशनल अप्रोच आहे, आता 1950 पर्यंतचा हा अप्रोच होता, 1950 नंतरचा जो अप्रोच आहे तो वेगळा आहे. मग याच्या मर्यादा काय होत्या, तर पहिली जे लिमिटेशन्स आहे, मेन लिमिटेशन्स ऑफ ट्रेडिशनल अप्रोच, पहिली मर्यादा काय, इग्नोर रुटीन प्रॉब्लेम्स, म्हणजे यामध्ये जे दैनंदिन समस्या आहेत त्या दैनंदिन समस्याचा या अप्रोचमध्ये इथं विचार केला जात नव्हता. द अप्रोच इज कन्फाइंड टू फायनान्शियल प्रॉब्लेम्स अरायझिंग इन कोर्स ऑफ एपिसोडिक इव्हेंट्स. हे एपिसोडिक इव्हेंट्स म्हणजे काय, ज्या वेळेला एक फायनान्सची काय रोजचं फंक्शन नाहीये, ज्या वेळेला पैशाची गरज भासेल त्यावेळेस तो फंड रेज करणं, हा ट्रेडिशनल अप्रोचचा काय आहे, एक ही ट्रेडिशनल अप्रोचची काय आहे, थीम आहे. त्यामुळं इथं फक्त त्या पिरियडलाच फक्त काय केलं जायचं, इथं फायनान्स फंक्शन ऍक्टिव्ह व्हायचं. जे रुटीन वर्क आहे, रुटीन वर्कमध्ये जो काय पैसा वगैरे लागणार आहे त्याच्याकडं हे फायनान्स फंक्शन विशेष असं लक्ष दिलं देत नव्हतं. म्हणजे जे काय रुटीन फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत या रुटीन फायनान्शियल प्रॉब्लेमकडे या अप्रोचमध्ये विशेष असं काही लक्ष दिलं जात नव्हतं. देन आउटसाइडर लुकिंग इन अप्रोच. सो जो हा अप्रोच आहे त्याला ते काय म्हटलं जातं, आउटसाइडर लुकिंग इन अप्रोच असं म्हटलं जातं. सो व्हॉट मीन बाय आउटसाइडर लुकिंग इन अप्रोच, द सब्जेक्ट ऑफ फायनान्स मूव्ड अराउंड
the suppliers of funds, investors, financial institutions, etc., who are outsiders. It completely ignore internal decision making. म्हणजे हा आउटसाइडर लुकिंग इन अप्रोच कोणत्या अर्थाने आहे की जनरली फायनान्स मूड अराउंड सप्लायर्स ऑफ फंड्स. म्हणजे हे जे सप्लायर्स आहेत, आता सप्लायर्स म्हणजेच हे कंपनीच्या दृष्टीनं त्या इन्स्टिट्यूशनच्या दृष्टीनं कोण आहेत, सरळ सरळ हे आउटसाइडर्स आहेत. मग ते कोण असतात, जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्यावरच काय केला जायचा, फायनान्स फंक्शन्स पूर्ण करत असताना भर दिला जायचा. म्हणजे थोडक्यात काय, इट कम्प्लिटली इग्नोर इंटरनल डिसिजन मेकिंग. जे इंटरनल डिसिजन मेकिंग आहे त्या इंटरनल डिसिजन मेकिंगकडं हा अप्रोच विशेष भर देत नव्हता. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे, फक्त आणि फक्त फंड रेज करणं एवढ्यापुरतं मर्यादित आहे. अंतर्गत नेमक्या काय बाबी घडतात त्याचा प्रभाव किंवा त्यावर विशेष असा प्रभाव या फायनान्स फंक्शनचा इथं पडत नव्हता. नेक्स्ट, इग्नोर वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग आहे इथं 1920 ते 1950च्या अप्रोचमध्ये पूर्णपणे इग्नोर केलेलं होतं. द अप्रोच गेव ओव्हर एम्फसिस ऑन लॉंग टर्म फायनान्सिंग प्रॉब्लेम. म्हणजे हा अप्रोच फक्त जे लॉंग टर्म फायनान्सिंग आहे, म्हणजे दीर्घ कालावधीसाठी लागणारं जे भांडवल आहे त्याच्यावरच विशेष लक्ष केंद्रित करणारा हा काय आहे, अप्रोच आहे. देन इग्नोर अलोकेशन ऑफ कॅपिटल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. द मेन फंक्शन ऑफ दिस अप्रोच इज प्रोक्युरमेंट ऑफ फंड्स फ्रॉम आउटसाइड. इट डिड नॉट कन्सिडर द फंक्शन ऑफ अलोकेशन ऑफ कॅपिटल विच इज इम्पॉर्टंट वन. म्हणजे मेन फंक्शन हे अप्रोचचं काय होतं, प्रोक्युरमेंट ऑफ फंड्स. प्रोक्युरमेंट म्हणजेच रेझिंग ऑफ फंड्स, म्हणजे तो उपलब्ध करणे, तो प्राप्त करणे. कुठून तो प्राप्त करणे, जे आउटसाइडर्स आहेत. पुन्हा इथं शब्द आलेला आहे फक्त आउटसाइडर. जे आउटसाइडर्स आहेत त्यांच्याकडून इथं काय करायचा, फंड फक्त व्यवसाय संस्थेमध्ये उपलब्ध करून घ्यायचा, उपलब्ध करून द्यायचा. इट डिड नॉट कन्सिडर द फंक्शन ऑफ अलोकेशन ऑफ कॅपिटल. हा एक महत्त्वाचा भाग आहे. हे जे तुम्ही फंड रेज केलेला आहे त्याचं अलोकेशन म्हणजे वाटप, त्याचा विनियोग नेमका कसा करायचा यावर हा अप्रोच इथं भर देत नव्हता. म्हणजे हा जो अलोकेशन ऑफ कॅपिटल आहे टोटली इग्नोर इन धिस अप्रोच. पण हाच अप्रोच काय असतो, म्हणजे हे जे अलोकेशन आहे ते काय असतं, महत्त्वाचं असतं. आणि हाच मुद्दा ह्या ट्रेडिशनल अप्रोचमध्ये काय केला जात होता, दुर्लक्षित केलेला होता. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा ह्या ट्रेडिशनल अप्रोचमध्ये विचारात घेतला जात नव्हता. त्याचं एक लिमिटेशन होतं, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इज नॉट कन्सिडर्ड. म्हणजे हे जे पैशाचं समय मूल्य आहे या पैशाच्या समय मूल्याचा ह्या अप्रोचमध्ये विचार केला जात नव्हता. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, हा एक मुद्दा आपल्याला सेपरेट अभ्यासक्रमात आहे. त्यावेळेला आपण या संकल्पनेचा काय करूया, अर्थ बघूया. फक्त ह्या अप्रोचची एक लिमिटेशन होती की इट इज नॉट कन्सिडर्ड द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. सर तर अशा पद्धतीनं हा काय आहे, ट्रेडिशनल अप्रोच आहे. सिंपल थीम आहे ट्रेडिशनल अप्रोचची. मी पुन्हा एकदा सांगतो, काय आहे ट्रेडिशनल अप्रोचची थीम, फक्त आणि फक्त निधीची उपलब्धता करणे या अनुषंगानं जी कार्ये केली जात होती त्याला इथं काय म्हटलं जात होतं, फायनान्स फंक्शन किंवा बिझनेस फायनान्स असं म्हटलं जात होतं. हा झाला ट्रेडिशनल अप्रोच. 1920 ते 1950च्या दरम्यानची ही संकल्पना होती. आता हा अप्रोच तर आता 1950 पर्यंत असल्यामुळे 1950 नंतरचाच अप्रोच आपण काय करतो, अभ्यासतो. मग आजचा अप्रोच म्हणजे हा जो मॉडर्न अप्रोच आहे, आधुनिक दृष्टिकोन. मग ही आधुनिक संकल्पना फायनान्स फंक्शनची जी आता आपण अभ्यासतो ती नेमकी काय आहे ते इथं समजून घ्या. This approach is concerned not only with raising of funds but their administration also. This approach gives equal weightage to both procurement of funds and utilization of funds. एका वाक्यामध्ये हा अप्रोच आहे. काय आहे, इट्स कन्सर्न नॉट ओनली विथ रेझिंग ऑफ फंड. म्हणजे ह्या अप्रोचमध्ये फक्त रेझिंग ऑफ फंड्स म्हणजे निधीची उपलब्धता एवढा पुरताच हा अप्रोच नाहीये. तर यामध्ये त्याचं जे प्रशासन आहे, आता प्रशासन म्हणजे काय आहे, तर साधारणपणे इथं एक इक्वल वेटेज जे आहे कशाला दिलं जात होतं, प्रोक्युरमेंट म्हणजे काय, निधी काय करायचा, उपलब्ध करायचा, निधी प्राप्त करायचा आणि त्याचं जे युटिलायझेशन आहे योग्य कार्यासाठी तो काय केला गेला पाहिजे, वापरला गेला पाहिजे. त्याचा हा जो विनियोग आहे, हा विनियोग ह्या अप्रोचचा काय आहे, महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ह्या अप्रोचचे दोन पिलर आहेत. एक काय, प्रोक्युरमेंट ॲज वेल ॲज युटिलायझेशन. म्हणजे हे जे दोन पिलर आहेत त्याला एक इक्वल वेटेज ह्या अप्रोचमध्ये दिलं गेलेलं आहे. मग आता
हा जो अप्रोच आहे, ह्या अप्रोचमध्ये नेमकं काय आहे, तर फर्स्ट डिटर्मिनेशन ऑफ द सम टोटल अमाऊंट ऑफ फंड्स टू एम्प्लॉय इन द फर्म. तर पहिला मुद्दा, जे सम टोटल अमाऊंट ऑफ फंड्स टू एम्प्लॉय इन द फर्म, म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये किती निधीची आवश्यकता आहे, एकूण किती निधी व्यवसाय संस्थेला आवश्यक आहे, तो काय करायचा इथं पहिल्यांदा डिटरमाइन म्हणजे काय, निर्धारित करणे, निश्चित करणे. 2 ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस इफिशियंटली टू व्हेरियस असेट्स. दुसरा, जे रिसोर्सेस तुमच्याकडे उपलब्ध आहेत, आता इथे रिसोर्सेसमध्ये फक्त मनी एवढ्या पुरता मर्यादित ह्या रिसोर्सेसचा अर्थ घ्यायचा नाही. व्यवसाय संस्थेमध्ये भांडवला व्यतिरिक्त, पैशा व्यतिरिक्त जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, त्याचं जे ॲलोकेशन आहे, ते ॲलोकेशन काय झालं पाहिजे, इफिशियंटली म्हणजे प्रभावीपणे त्याचं इथं आवंटन, म्हणजे प्रभावीपणे त्याचा विनियोग, प्रभावीपणे त्याचं वाटप झालं पाहिजे. म्हणजे हे जे तुमचे फिनान्शियल रिसोर्सेस आहेत, या नंबर ऑफ असेट्स आहेत, इथं व्यवसाय संस्था हे रिसोर्स युटिलाइज करून त्यातून काय करत असतात, मालमत्ता निर्माण करत असतात. या वेगवेगळ्या मालमत्तामध्ये हा जो निधी आहे तो प्रभावीपणे काय केला गेला पाहिजे, तर वाटला गेला पाहिजे. हा भाग या मॉडर्न अप्रोचमध्ये विचारात घेतला जातो. अँड थर्ड, procuring the best mix of financing, that is type and amount of corporate securities. तर इथं अजून एक भर दिलेला आहे, तो म्हणजे जे बेस्ट मिक्स आहे फायनान्सिंगचं. आता फायनान्सिंगचं बेस्ट मिक्स कोणत्या अर्थानं, ज्या नंबर ऑफ सिक्युरिटीज आहेत, आपण बघितलं पाठीमागल्या अप्रोचमध्ये शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, वेगवेगळ्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या सगळ्याचं एक जे मिक्सचर आहे, हे मिक्सचर म्हणजे नंबर ऑफ सिक्युरिटीज इथं काय होतात, इंट्रोड्यूस केल्या जातात. आजच्या घडीला वेगवेगळे डेप्ट इन्स्ट्रुमेंट, ओनरशिप सिक्युरिटीज आहेत, क्रेडिटरशिप सिक्युरिटीज इथं काय केल्या जातात, म्हणजे क्रेडिटरशिप सिक्युरिटी आणि ओनरशिप सिक्युरिटीचा इथं वापर केला जातो. आणि यामध्ये नंबर ऑफ जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत, डेप्ट इन्स्ट्रुमेंट इथं काय केले जातात, तिथं इश्यू केले जात असतात. मग ह्या सगळ्यांचं एक जे प्रॉपर मिक्सचर आहे, ते प्रॉपर मिक्सचर इथं तयार करून त्याच्याद्वारे इथं काय केला जातो, निधी उपलब्ध केला जात असतो. ह्या 3 बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात, या मॉडर्न अप्रोचमध्ये उपलब्ध, म्हणजे या मॉडर्न अप्रोचमध्ये इन्क्लूड होत असतात. हेन्स मॉडर्न अप्रोच इन्व्हॉल्विंग अन इंटिग्रेटेड अप्रोच टू फायनान्स has considered not only determination of total amount of funds but also allocation of resources efficiently to various assets of the firm. सिंपल काय, हा एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे, म्हणजे एक एकीकृत समन्वित दृष्टिकोन मानला जातो. समन्वित दृष्टिकोन कसा, तर यामध्ये जे टोटल अमाऊंट आहे आपल्याला, म्हणजे व्यवसाय संस्थेला आवश्यक असणारा निधीची जी अमाऊंट आहे ती डिटरमाइन करणं, ॲज वेल ॲज त्याचं काय करायचं, ॲलोकेशन करायचं. या अर्थानं शब्द कोणता वापरला जातो, इंटिग्रेट हा शब्द वापरला जात असतो. म्हणजे निधीचं निर्धारण करणं आणि त्याचा पुरेपूर काय करणं, योग्य पद्धतीनं वापर करणं, या दोन्ही बाबीवर भर देणारा जो दृष्टिकोन आहे, जो अप्रोच आहे, जनरली त्याला काय म्हटलं जातं, मॉडर्न अप्रोच असं म्हटलं जात असतं. आणि हा मॉडर्न अप्रोच आपण काय करतो, इथं अभ्यासतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण फायनान्सचं फंक्शन जे अभ्यासतो त्यामध्ये कशाचा इथं विचार केला गेलेला आहे, डिटर्मिनेशन ऑफ फंड्स रिक्वायर्ड, देन allocation of resources, and then procuring the best mix of financing. ही काय आहे, मॉडर्न अप्रोचची थीम आहे. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह. आता हे जे फायनान्स फंक्शन आहे, हा जो बिझनेस फायनान्सचा भाग आहे, हे नेमकं व्यवसाय संस्थेमध्ये का महत्वाचं आहे किंवा त्याची उद्दिष्टे काय आहेत, ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर आता पहा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्स फंक्शन ऑर बिझनेस फायनान्स इज टू अरेंज ॲज मच फंड्स फॉर बिझनेस ॲज रिक्वायर्ड. म्हणजे काय आहे, व्यवसाय संस्थेला ज्या वेळेला जितकी पैशाची गरज भासेल असेल तेवढी पैशाची उपलब्धता करणं, हे बिझनेस फायनान्सचं मुख्य काय आहे, फंक्शन आहे, किंवा सॉरी, हे या बिझनेस फायनान्सचं मुख्य काय आहे, ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे. तर
हे जे बिझनेस फायनान्स आहे किंवा हे जे फायनान्स फंक्शन आहे, दिस फंक्शन हॅज फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह. तर अजून काय ऑब्जेक्टिव्ह आपण या अनुषंगानं फायनान्स फंक्शनची निश्चित करू शकतो किंवा निर्धारित केलेली आहेत. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे assessing the financial requirements and acquiring sufficient finance. The main objective of finance function is to assess the financial needs of organization and then finding out suitable sources for raising them. The sources should be commensurate with the needs of the business. If funds are needed for longer periods, then long-term sources like share capital, debentures, term loans may be explored. तर समजून घ्या, दोन मुद्दे आहेत, दोन उद्देश आहेत. असेसिंग द फिनान्शियल रिक्वायरमेंट म्हणजे तुमची वित्तीय गरज काय आहे, आवश्यकता काय आहेत त्या असेस करणं आणि त्या अनुषंगानं जो पुरेसा निधी आहे तो काय करणं, प्राप्त करणं, हा तो काय आहे, उद्देश आहे. बरोबर आहे. मग इथं फायनान्शियल नीड, तुमच्या आर्थिक गरजा निर्धारित झाल्यानंतर, निश्चित झाल्यानंतर त्याच्यासाठी जे सुटेबल सोर्सेस आहेत ते सुटेबल. आता सुटेबल सोर्स म्हणजे काय, व्यवसाय संस्थेचं उत्पन्न, व्यवसाय संस्थेचं स्वरूप, या बाबी डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय संस्थेनं आपल्याला नेमकं कोणता मार्ग योग्य आहे तो काय करायचा असतो, निर्धारित करायचा असतो. सो फायनान्शियल नीड असेस करायच्या, फाइंडिंग ऑफ सुटेबल सोर्स, योग्य सोर्स जे आहेत ते काय करायचे, इथं निर्माण करायचे, वापर करायचा आणि त्यातून काय करायचा, इथं निधी उपलब्ध करायचा. दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे, द सोर्स शुड बी कमेन्शुरेट विथ द नीड्स ऑफ बिझनेस. आता इथं कमेन्शुरेट याचा अर्थ काय की व्यवसाय संस्थेच्या ज्या गरजा आहेत त्याच्याशी अनुरूप असा तुम्ही इथे काय केला पाहिजे, सोर्स वापरला पाहिजे. अनुरूप आणि व्यवसायाची गरज म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला ज्या कार्यासाठी तो निधी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जो सोर्स तुम्ही वापरणार आहात तो काय असणं गरजेचं आहे, उचित असणं गरजेचं आहे. म्हणजे अल्प कालावधीसाठी जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर मग त्याच्यासाठी जो अनुरूप सोर्स आहे तो कोणता असतो तो इथं असेस करून त्याचाच इथं काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. समजा लॉंग टर्म पर्पजेससाठी तुम्हाला जर निधी पाहिजे असेल तर त्याला अनुरूप सोर्स नेमका कोणता आहे, या अर्थानं हा कमेन्शुरेट शब्द काय करायचा आहे, विचारात घ्यावयाचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, व्यवसायाची गरज आणि त्याला अनुरूप असा जो सोर्स आहे तो इथं काय करायचा, उपलब्ध करून द्यायचा. हे बिझनेस फायनान्सचं काय आहे, पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामध्ये अजून पुढे त्यांनी सांगितलेलं आहे काय, नवनवीन जे काय सोर्सेस आहेत जसे शेअर कॅपिटल, डिबेंचर्स, टर्म लोन्स, तुम्ही त्यामधले वेगवेगळे जे काय प्रकार आहेत ते सुद्धा काय करू शकता, इथं एक्सप्लोर करू शकता. नेक्स्ट 2 नंबरचा उद्देश आहे प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड्स. ठीक आहे, इथं तुम्ही रिक्वायरमेंट निर्धारित केली, पैसा उपलब्ध झाला, दुसरं काय, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड, उचित असं त्याचा काय झाला पाहिजे, विनियोग वापर झाला पाहिजे. द रेझिंग ऑफ फंड्स इज इम्पॉर्टंट बट देअर इफेक्टिव्ह युटिलायझेशन मोर इम्पॉर्टंट. The funds should be used in such a way that maximum benefit is derived from them. The returns from their use should be more than their cost. It should be ensured that funds do not remain idle at any point of time. The funds committed to various operations should be effectively utilized. Those projects should be preferred which are beneficial to the business. So what mean by proper utilization? Generally it is called as effective युटिलायझेशन. म्हणजे फंड रेज करणं जेवढं महत्वाचं आहे, रेझिंग ऑफ फंड्स जेवढं महत्वाचं आहे तेवढंच काय आहे, इफेक्टिव्ह युटिलायझेशन सुद्धा महत्वाचं आहे. सो व्हॉट मीन बाय इफेक्टिव्ह युटिलायझेशन, इथे दोन मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. मॅक्झिमम बेनिफिट इज डिराइव्ड फ्रॉम देम, म्हणजे जो फंड तुम्ही उपलब्ध केलेला आहे व्यवसाय संस्थेमध्ये, तो उपलब्ध झालेला आहे त्याच्यापासून तुम्हाला जास्तीत जास्त काय झाला पाहिजे, फायदा मिळाला पाहिजे. आता हा जास्तीत जास्त फायदा म्हणजे नेमकं काय, हाऊ इट इज पॉसिबल, द रिटर्न्स फ्रॉम देअर यूज शुड बी मोर दॅन देअर कॉस्ट. म्हणजे जो फंड तुम्ही इथं अवेलेबल केलेला आहे त्याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक रिटर्न द्यावा लागणार आहे. म्हणजे त्या निधीची काय असणार आहे, कॉस्ट असणार आहे. जनरली इट इज कॉल्ड ॲज कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे तुमचं जे भांडवल आहे त्या भांडवलावर तुम्हाला काय करावं लागणार आहे, परतावा द्यावा लागणार आहे.
म्हणजे जो परतावा तुम्ही त्या भांडवलावर देणार आहात त्या भांडवलाचा विनियोग करून त्या भांडवलावर जो तुम्हाला परतावा मिळणार आहे रिटर्न फ्रॉम देअर यूज, त्या भांडवलाचा विनियोग करून तुम्हाला जो रिटर्न मिळणार आहे तो रिटर्न काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. त्याला इथे काय म्हटलं जातं, मॅक्झिमम बेनिफिट असं म्हटलं जातं. म्हणजे प्रॉपर युटिलायझेशनचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे, तर मॅक्झिमम बेनिफिट शुड बी डिराइव्ह फ्रॉम द पर्टिक्युलर सोर्स ऑफ फंड. म्हणजे हा जो फंड उपलब्ध झालेला आहे तो डू नॉट रिमेन आयडल, म्हणजे तो पडून राहता कामा नये. तो जर पडून राहत असेल तर त्या फंडची जी कॉस्ट आहे, म्हणजे त्या फंडवर तुम्हाला काय करावं लागणार आहे, रिटर्न द्यावा लागणार आहे. जसं डिबेंचर मार्गे जर तुम्ही फंड उपलब्ध करून घेतलेला असेल तर डिबेंचर व्याज द्यावं लागेल. बँकेकडून जर निधी उपलब्ध करून घेतलेला असेल तर त्यावर तुम्हाला व्याज द्यावं लागेल. जर शेअर होल्डरकडून तुम्ही निधी उपलब्ध करून घेतलेला असेल तर त्यावर तुम्हाला डिव्हिडंड द्यावा लागेल. हे सगळं काय आहे, फंडची कॉस्ट आहे. आणि तो जर पडून राहत असेल तर ऑटोमॅटिक ती कॉस्ट तुमचं काय होऊ शकतं, फिनान्शियल बर्डन होऊ शकतं. त्यामुळं इथं तो फंड निष्काम राहता कामा नये, पडून राहता कामा नये. The funds committed to various operations should be effectively utilized. म्हणजे ज्या ऑपरेशनसाठी, ज्या कृतीसाठी तो फंड तुम्ही उपलब्ध केलेला आहे त्याच्यासाठीच तो काय केला गेला पाहिजे, वापरला गेला पाहिजे. आणि जे प्रोजेक्ट्स तुम्ही व्यवसाय संस्थेमध्ये प्रेफर करणार आहात जनरली ते व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय असणं गरजेचं आहे, फायद्याचं असणं गरजेचं आहे. कारण जर हा पैसा त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केला गेला आणि तो प्रोजेक्ट जर व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं जर बेनिफिशियल नसेल तर ऑटोमॅटिक तो फंड तुमच्या दृष्टीनं काय ठरू शकतो, एक फिनान्शियल बर्डन ठरू शकतो. त्यामुळे प्रॉपर युटिलायझेशन गरजेचं आहे. सिंपल आहे. प्रॉपर युटिलायझेशनचा अर्थ काय घ्यायचा आहे, फंडची जी कॉस्ट आहे आणि फंडचा जो रिटर्न आहे त्याचं बॅलन्सिंग करायचं. आणि जनरली रिटर्न जर जास्त असेल तर त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालं असं आपण म्हणू शकतो. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, इन्क्रीजिंग प्रॉफिटेबिलिटी. नफा क्षमता इथं काय करायची, वृद्धिंगत करायची, वाढवायची. सो व्हॉट इज इन्क्रीजिंग प्रॉफिटेबिलिटी? द प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑफ फायनान्स फंक्शन एम्स ॲट इन्क्रीजिंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कन्सर्न. It is true that money generates money. To increase profitability, sufficient funds will have to be invested. Finance function should be so planned that concern neither suffers from inadequacy of funds nor waste more funds than required. A proper control should also be exercised so that scarce resources are not frittered away on uneconomical operations. The cost of acquiring funds also influences profitability of the businesses. So ही जी प्रॉफिटेबिलिटी आहे, प्रॉफिटेबिलिटीमध्ये म्हणजे व्यवसाय संस्थेची एकूण जी नफा क्षमता आहे त्या नफा क्षमतेमध्ये वाढ करणं हे बिझनेस फायनान्स काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आता हे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हाऊ इट इज पॉसिबल, इन्क्रीजिंग प्रॉफिटेबिलिटी इज पॉसिबल थ्रू, एक थीम इथे लक्षात ठेवायची आहे, मनी जनरेट्स मनी. म्हणजे पैशाची काय करत असतो, इथं निर्मिती करत असतो. म्हणजे ही फायनान्स फंक्शनची काय आहे, एक प्रकारची थीम आहे. हे फायनान्स फंक्शनचं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करत असताना हा जो एक बेस आहे हे एक प्रकारचं काय आहे, सुभाषित आहे असं म्हटलं तरी चालेल. की हे डोळ्यासमोर ठेवूनच फायनान्स फंक्शननं काय केलं पाहिजे, ॲक्टिव्ह काम जे आहे ॲज अ फंक्शन म्हणून ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. सो ही जी प्रॉफिटेबिलिटी आहे, हाऊ इट इज इन्क्रीज्ड, तो सफिशियंट फंड्स विल हॅव टू बी इन्व्हेस्टेड. म्हणजे काही जो निधी आहे तो काय केला गेला पाहिजे, इन्व्हेस्ट केला गेला पाहिजे. इन्व्हेस्ट कोणत्या अर्थानं आहे, ज्या प्रॉफिटेबल असेट्स आहेत त्या प्रॉफिटेबल असेट्समध्ये काही जो निधी आहे तो निधी तुम्ही काय केला पाहिजे, गुंतवला पाहिजे. म्हणजे व्यवसायिक कार्यामध्ये तर तो निधी तुम्ही गुंतवताच, परंतु काही निधी प्रत्येक वेळेला ते व्यवसायिक कार्य व्यवसाय संस्थेला बेनिफिशियल होईलच असं नाही. त्यामुळे काही निधी हा अशा ठिकाणी गुंतवा की ज्यामधून व्यवसाय संस्थेला काय मिळू शकतो, इथं 100% जे रिटर्नची गॅरंटी आहे ती रिटर्नची गॅरंटी मिळू शकते. अशा ठिकाणी काही निधी हा काय केला पाहिजे, तर गुंतवणूक त्याची केली गेली पाहिजे. थोडक्यात काय आहे, द कन्सर्न नायदर सफर्स फ्रॉम इनएडिक्वेसी ऑफ फंड्स नॉर वेस्ट मोर फंड्स दॅन रिक्वायर्ड. म्हणजे फंड कमी पडला असं पण होता कामा नये आणि तो वेस्ट गेला म्हणजे
प्रॉपर त्याचा विनियोग झाला नाही, ही पण जी सिच्युएशन आहे ती व्यवसाय संस्थेमध्ये निर्माण होता कामा नये. ॲटोमॅटिक त्या फंडपासून मिळणारा जो रिटर्न आहे आणि त्यातून ओव्हरऑल जी प्रॉफिटेबिलिटी आहे ती ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी आणि त्याचा जो काही ट्रेंड आहे तो कसा असेल, नेहमीच चढता असेल, म्हणजे इन्क्रीज्ड ट्रेंड असेल. म्हणजे जे स्केअर्स रिसोर्सेस आहेत, म्हणजे तुमचा निधी आहे, त्या निधीतून काही दुर्मिळ संसाधनं व्यवसाय संस्थेमध्ये असतात. मुळात सगळाच निधी हा दुर्मिळ तिथं मानला जातो. नॉट फ्रिटर्ड अवे ऑन अनइकॉनॉमिकल ऑपरेशन्स, म्हणजे अनइकॉनॉमिकल ऑपरेशन म्हणजे ज्या कृतीमधून परतावाच मिळत नाही अशा कृती, त्याला इथं काय म्हटलं जातं, अनइकॉनॉमिकल ऑपरेशन्स असं म्हटलं जातं. आणि मग अशा कृतीवर हा जो फंड आहे फ्रिटर्ड अवे म्हणजे वाया घालवू नये, म्हणजे व्यवसाय संस्थेमधला जो पैसा आहे तो पैसा व्यवसाय संस्थेनं वाया घालवू नये. जर ही थीम डोळ्यासमोर ठेवून फायनान्स फंक्शन जर होत असेल तर ॲटोमॅटिक प्रॉफिटेबिलिटी आहे व्यवसाय संस्थेची ती काय होत असते, इन्क्रीज होत असते. देन मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फर्म, म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे काही मूल्य आहे ते काय असणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. हा एक उद्देश फायनान्स फंक्शनचा असतो. सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फर्म, फायनान्स फंक्शन also aims at maximizing the value of firm. It is generally said that concern's value is linked with the profitability. So how it is maximum value is possible? Generally maximum value of firm linked with the profitability. व्यवसाय संस्थेची जर नफा क्षमता जास्त असेल तर ऑटोमॅटिक व्यवसाय संस्थेचं जे काही मूल्य असतं हे मूल्य नेहमी काय असतं, इथं जास्त असतं. तर मॅक्झिमम व्हॅल्यूचा अर्थ काय, बाजारपेठेमध्ये त्या व्यवसाय संस्थेचं जे काय आपण गुडविल म्हणतो, त्या व्यवसाय संस्थेची जी काही शेअरची किंमत आहे, त्या व्यवसाय संस्थेचा जो काही आपण कस्टमर बेस म्हणतो तो कस्टमर बेस आहे, किंवा त्या व्यवसाय संस्थेचं जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट व्यवसाय संस्था इथं इश्यू करत असते, डिबेंचर, बॉन्ड्स, त्याला जे कस्टमरचं बॅकिंग आपण म्हणतो ते कस्टमरचं बॅकिंग इथं मिळणं गरजेचं आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं शब्द कोणता वापरला जात असतो, त्या फर्मची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं काय आहे, मॅक्झिमम आहे असं म्हटलं जात असतं. तर हे जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे मॅक्झिमम व्हॅल्यू, ते ऑब्जेक्टिव्ह इथं डोळ्यासमोर ठेवून फायनान्स फंक्शन काय होत असतं, इथं कार्यान्वित होत असतं. बिसाइड्स प्रॉफिट्स, द टाइप ऑफ सोर्सेस युज्ड फॉर रेझिंग फंड्स, द कॉस्ट ऑफ फंड्स, द कंडिशन ऑफ मनी मार्केट, द डिमांड फॉर प्रॉडक्ट्स आर सम अदर कन्सिडरेशन विच ऑल्सो इन्फ्लुएन्स द फर्म्स व्हॅल्यू. तर हे जे काय फर्म्स व्हॅल्यू आहे ते फक्त आणि फक्त फायनान्स फंक्शनमुळेच मॅक्झिमम होते असं पण नाही. अदर काही जे सोर्सेस आहेत ते अदर सोर्सेस सुद्धा, अदर फॅक्टर्स सुद्धा त्या फर्मच्या व्हॅल्यू मॅक्झिमायझेशनवर काय करत असतात, तिथं प्रभाव टाकत असतात. जसं की मनी मार्केट कंडिशन आहे, किंवा डिमांड जी आहे मार्केटमधली ती डिमांड सुद्धा मॅक्झिमायझेशनवर काय करत असते, तर प्रभाव टाकत असते. तर ही 4 ऑब्जेक्टिव्ह ह्या बिझनेस फायनान्स फंक्शनची आहे. तर आज आपण थोडक्यात काय बघितलं आहे, फायनान्सची कन्सेप्ट कशा पद्धतीनं चेंज होत गेली आणि बिझनेस फायनान्स त्याचे आपण काय बघितलेले तिथं ऑब्जेक्टिव्ह बघितलेले